हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 1990 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत काळ्या बाजूला एजवर्ड मेडिओना आणि पांढऱ्या बाजूला मॅजिशियन फ्रॉम रिगा मिखाईल ताल. तर हा सुद्धा एक खास ताल स्टाईलमध्ये गेम आहे. म्हणजे या गेममध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल हे तुम्हाला नक्की कळालं असेल. आणि हा एक सुपर अटॅकिंग अमेझिंग गेम आहे. सो या गेममध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4. उत्तर आले C6. कारोकान डिफेन्स D4 D5 नाईट D2 D टेक्स E4 नाईट टेक्स E4 नाईट D7 नाईट G5 नाईट G2 F6 बिशप D3 C5 नाईट F3 C टेक्स D4 Castle by white, Queen B6, Bishop C4. सो तुमच्या लक्षात आलं असेल की पांढरा खेळाडू जो आहे तो नेहमीसारखं F7 हे प्यादं किंवा या प्यादावरती अटॅक करतोय म्हणून E6. ज्यानंतर रुक E1, बिशप E7, बिशप E7 ही चाल खेळल्यानंतर आता तुमच्या लक्षात येईल की समहाऊ काळ्या खेळाडूने आपला राजा जो आहे तो आजूबाजूच्या मोहऱ्यांच्या आणि प्याद्याच्या कॅसलमध्ये सेफ ठेवलेला आहे. पण या परिस्थितीमध्ये मिखाईल तालने पुढची चाल शोधून काढली आणि त्याची पुढची चाल होती जी अनेकांना लक्षात आली असेलच. येस, एक्झॅक्टली. मिखाईल तालने या परिस्थितीमध्ये आता पहिल्यांदा आपला नाईट सॅक्रिफाईस केला आणि खेळलेली चाल होती नाईट टेक्स F7. तर F7 हे प्यादा अतिशय इम्पॉर्टंट असं हे आपल्याला माहित आहे आणि मिखाईल तालने ते मारूनच काळ्या खेळाडूचं कॅसल जे आहे ते काहीसं ब्रेक केलेलं आहे. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती किंग क्वीन C7. पण आपण हे बघूया की नाईट टेक्स F7 यानंतर जर राजाने घोडा मारला असता तर काय झालं असतं. तर चेस इंजिनच्या ज्या रेकमेंडेड चाली आहेत त्यानुसार मिखाईल तालने पुढे हत्तीने प्यादं मारलं असतं. ज्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता क्वीनवर अटॅक आहे. ज्यामुळे क्वीन जर वाचवायची असेल तर त्याला कंपल्सरी काळ्या खेळाडूला क्वीन जी आहे ती मागे न्यावी लागेल, जो स्क्वेअर आहे D8. मग या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो पहिल्यांदा घोडा मारून राजाला चेक देऊ शकतो. ज्यानंतर चेस इंजिनची जी रेकमेंडेड चाल आहे ती खरे तर किंग E8 अशी आहे. पण जर समजा राजाने हत्ती मारला तर त्यानंतर चेस इंजिन जे आहे ते 5 चालींमध्ये चेकमेट दाखवतंय. त्याच्यामुळे ही चाल खेळणं काही शक्य नाही, कारण राजा चेकमेट झाला असता. त्या 5 चाली कोणत्या आहे तुम्ही शोधून काढा. एक पझल म्हणून तुम्ही नक्कीच त्याचा अभ्यास करू शकता. पण ही चाल खेळणं काही शक्य नव्हतं. ज्यामुळे रुक टेक्स F6 नंतर जी चेस इंजिनची रेकमेंडेड चाल होती जी होती किंग E8. आणि हे असं व्हेरिएशन जे आहे ते आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं. ज्यानंतर तालने देखील आपला हत्ती जो आहे तो मागे घेतला असता आणि ऍज पर द पोझिशन डेफिनेटली पांढरा खेळाडू या पोझिशन मध्ये जास्त स्ट्रॉंग खेळाडू असला असता. किंवा अजूनही एक व्हेरिएशन म्हणजे नाईट टेक्स F7 नंतर राजाने घोडा मारला, हत्तीने प्यादं मारलं. ज्यानंतर चेस इंजिनची रेकमेंडेड चाल आहे क्वीन C5. बेसिकली चेस इंजिन जे आहे ते या परिस्थितीमध्ये आपली क्वीन सॅक्रिफाईस करायचं सजेशन करते, कारण काळ्या खेळाडूकडे ऑलरेडी एक मोहरा जास्त आहे. सो जास्त मोहरे मिळून जर एक्सचेंज झाले तर काळा खेळाडू टफ फाईट देऊ शकला असता. ज्यानंतर पुढची चाल आहे रुक C6 डिस्कवर्ड चेक, क्वीन टेक्स C4, नाईट G5 चेक, किंग G6 आणि मग रुक टेक्स C4. तर हे असं एक व्हेरिएशन सुद्धा बोर्डवरती बघायला मिळू शकलं असतं, पण ते काही बघायला मिळालं नाही, कारण क्वीन सॅक्रिफाईस करणं हे प्रत्येकाला जमतं असं नाही आणि त्यासाठी खूप स्ट्रॉंग अशी मेंटल प्रिपरेशन लागतं.
जे खरोखरच भल्या भल्या खेळाडूंना सुद्धा जमत नाही. ताल सारखा एखादा खेळाडू असतो जो इतक्या कन्सिस्टंटली ही गोष्ट करू शकतो. सो हे सुद्धा व्हेरिएशन काही बोर्डवरती आपल्याला बघायला मिळालं नाही. त्याचप्रमाणे नाईट टेक्स F7 नंतर समजा राजाने घोडा मारला, हत्तीने प्यादं मारलं, तर काही लोकांना वाटू शकेल की क्वीन जी आहे ती हत्ती का मारत नाही. तर त्याचं कारण हे आहे की जर क्वीनने हत्ती मारला तर डेफिनेटली दिसायला असं दिसतं की आता 2-3 पीसेस साठी क्वीन एक्सचेंज करता येईल. पण या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूकडे नाईट G5 चेक आहे, ज्याच्यामुळे कोणत्याही पीस शिवाय क्वीन आता मारली जाईल. त्यामुळे हे मात्र काही पॉसिबल नव्हतं. एकंदरीतच नाईट टेक्स F7 नंतर राजाने जर घोडा मारला असता तर आपल्याला ही अशा प्रकारची वेगवेगळी व्हेरिएशन्स बोर्डवरती बघायला मिळू शकली असती, पण ती बघायला मिळाली नाहीत. आणि चेस इंजिन सुद्धा राजाने घोडा मारायचं सजेशन करत नाहीये. चेस इंजिनचं सजेशन या परिस्थितीमध्ये कॅसलिंग आहे. काही लोकांना वाटू शकेल की कॅसलिंग करणं कसं काय शक्य आहे, पण शक्य आहे कारण घोड्याचा जो चेक आहे तो चेक राजाच्या मार्गात येत नाही, त्यामुळे कॅसलिंग करणं पॉसिबल आहे. सो हा एक रूल सुद्धा आता मी तुम्हाला सांगितला. ज्यांना माहिती नसेल त्यांना तो आता कळाला असेल. एकंदरीतच ही अशी पोझिशन होती ज्यानंतर आपण बघितलं की क्वीन C7 ही चाल काळा खेळाडू खेळला. ज्यानंतर मिखाईल तालची चाल होती बिशप टेक्स E6. त्याने कॅसल तर ब्रेक केलंच, त्याचप्रमाणे घोड्याला सपोर्ट कायम ठेवलेला आहे. नाईट C5, बिशप C4, B5. आता या परिस्थितीमध्ये आपला घोडा वाचवायचा सोडून मिखाईल तालची चाल होती क्वीन टेक्स D4. त्याने काळं प्यादं मारलं आणि त्याच वेळी ही काळजी घेतलेली आहे की जर काळ्या प्यादाने पांढरा उंट मारला तर क्वीन जी आहे ती ते प्यादं मारेल आणि पुन्हा एकदा आपल्या घोड्याला सपोर्ट कायम ठेवेल. त्याने त्या घोड्याला कायम सपोर्ट ठेवलेला आहे, तो सपोर्ट मात्र त्याने काही हटू दिलेला नाहीये. पुढची चाल होती बी टेक्स C4. पण आता लगेचच वजीराने प्यादं मारण्यापेक्षा बिशप F4 पहिल्यांदा क्वीनवर अटॅक केलेला आहे. सो क्वीन B6, मग नाईट टेक्स H8. आता फायनली कोपऱ्यातला हत्ती जो आहे तो पांढऱ्या खेळाडूने मारलेला आहे. आणि तुम्ही जर आता बघितलं तर पांढऱ्या खेळाडूकडे 6 मोहरे आहेत, तर काळ्या खेळाडूकडे देखील 6 मोहरे आहेत. पण प्यादी जी आहेत ती मारली गेल्यामुळे काळा राजा जो आहे तो सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये अडकलेला आहे. त्याचं कॅसल जे आहे ते ब्रेक झालेलं आहे. दुसरीकडे पांढरा खेळाडू मात्र त्याचा राजा कंपॅरेटिव्हली खूप जास्त सेफ आहे. पुढची चाल होती बिशप E6. काळ्या खेळाडूने देखील पहिल्यांदा आपल्या प्यादाला सपोर्ट कायम ठेवला. नाईट G5. नाईट G5 चाल खेळून आता तालने उंटावरती अटॅक केलेला आहे, ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं रुक D8. काळ्या खेळाडूने मिखाईल तालच्या क्वीन वरती अटॅक केलेला आहे, पण कदाचित तो हे विसरला होता की समोर मिखाईल ताल आहे. त्याच्या क्वीनवर अटॅक करणं काही फारसं अवघड नाही, कारण मिखाईल ताल क्वीन वाचवण्यासाठी फारसा प्रयत्नही करत नाही. सो तुम्हाला कळलं असेल की पुढची चाल काय होती. या परिस्थितीमध्ये मिखाईल तालने पहिल्यांदा आपली क्वीन सॅक्रिफाईस केली आणि क्वीन सॅक्रिफाईस करताना हत्ती न मारता त्याने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स C5. त्याने क्वीन टेक्स C5 चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की C5 घरावरचा नाईट मारला, जो काळ्या खेळाडूच्या E6 घरावरच्या बिशपला सपोर्ट करत होता. सो आता सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट करण्या वाचून दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता, म्हणून क्वीन टेक्स C5. ज्यानंतर नाईट टेक्स E6. तुम्ही जर बघितलं तर एकाच वेळी हत्ती आणि क्वीन ट्रॅप झालेले आहेत. ज्यानंतर पुढची चाल होती क्वीन B6. ज्यानंतर पुढची चाल तालने खेळली
बिशप C7 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण आता या पोझिशन मध्ये जर तुम्ही गेम बघितला तर दोन्ही खेळाडूंकडे 4-4च मोहरे आहेत, पण काळ्या खेळाडूचा राजा अशा काही पद्धतीने अडकलेला आहे की जो बाजूला कुठेही जाऊ शकत नाही आणि जरी बाजूला कुठे गेलाच तर त्याला हेवी मटेरियल लॉस सहन करावा लागेल. तर पुढच्या ज्या चाली आहेत या सगळ्या आता मी चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली दाखवतोय की ज्याच्यामुळे बोर्ड या गेम मध्ये ही पोझिशन पुढे कशी गेली असती याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. सो या पुढच्या सगळ्या चाली ज्या आहेत त्या चेस इंजिनच्या चाली आहेत. क्वीन टेक्स B2, ज्यानंतर बिशप टेक्स D8, बिशप टेक्स D8, रूक A2 D1. आता परत तुम्ही बघितलं तर बिशप वरती डबल अटॅक आहे. सो बिशप E7, नाइट C7 चेक, किंग F8. राजा डी कॉलम मध्ये येऊ शकत नाही, तो रुकने कव्हर केलेला आहे. पांढरा स्क्वेअर जो आहे तो घोड्याने कव्हर केलेला आहे. सो कंपल्सरी फक्त आणि फक्त F8 हा स्क्वेअर होता. ज्यानंतर रुक B1, C3. तुम्ही जर बघितलं तर रुक B1 नंतर तुमच्या लक्षात येईल की या पोझिशन मध्ये क्वीन बाजूला घेणं काही शक्य नाहीये, कारण जसा बी कॉलम ओपन होईल तसा हत्ती जो आहे तो B8 स्क्वेअर वरती जाईल आणि आपल्याला चेकमेट बघायला मिळेल. त्याच्यामुळे क्वीन बाजूला घेणं शक्य नाही. C3 हीच कंपल्सरी चाल होती. ज्यानंतर रुक टेक्स B2, C टेक्स B2, रुक B1, बिशप D6, नाइट B5, बिशप E5, C3, G6, रुक टेक्स B2, नाइट E8, रुक B3, बिशप टेक्स H8. तर मी तुम्हाला चेस इंजिनच्या पुढच्या 8-10 चाली जास्त दाखवल्या, पण तुमच्या लक्षात येईल की सगळं जर अशा पद्धतीने पुढे गेलं असतं तर एंड गेम मध्ये दोन्ही खेळाडूंकडे 2-2 मोहरे आहेत, पण टालकडे हत्ती आहे जो ओपन बोर्ड मध्ये इतर साध्या मोहऱ्यांपेक्षा पॉवरफुल असतो आणि त्याचप्रमाणे त्याच्याकडे 2 प्यादी एक्स्ट्रा आहेत जी ताल सारख्या खेळाडूसाठी विनिंग मटेरियल पुरेसं आहे. तर हे सगळं लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने बिशप C7 या चालीनंतरच आपली हार मान्य केली होती आणि मॅजिशियन फ्रॉम रिगा मिखाईल तालने हा डाव जिंकला होता. त्याने पहिल्यांदा आपला नाइट जो आहे तो नाइट टेक्स F7 ही चाल खेळून सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला होता, पण काळ्या खेळाडूने पुढचे धोके लक्षात घेऊन तो नाइट काही ऍक्सेप्ट केला नाही. ज्यानंतर त्याने आपला पांढरा बिशप जो आहे तो सुद्धा सॅक्रिफाईस केला आणि नंतर शेवटी गेम मध्ये आपण बघितलं की रुक D8 या चालीनंतर मिखाईल तालने पहिल्यांदा क्वीन टेक्स C5 ही चाल खेळून काळ्या बिशपचा जो सपोर्ट आहे तो कमी केला होता. ज्यानंतर हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्ड वरती बघायला मिळालं. तर आय होप की हा अमेझिंग गेम तुम्हाला आवडला असेल. मिखाईल ताल नाव पुरेसं आहे, त्यामुळे या गेम मध्ये काय बघायला मिळणार याचा अंदाज तुम्हाला सुद्धा डेफिनेटली आला होता आणि आय होप की कोणाचाही काही अपेक्षा भंग झालेला नाहीये. मिखाईल तालने हा सुद्धा एक अतिशय अमेझिंग गेम आपली क्वीन सॅक्रिफाईस करून किंवा क्वीन एक्सचेंज करून जिंकून दाखवला. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.